रिप्रोडक्टिव्ह हेल्थ पहिले बघा हेल्थ कशाला म्हटलं जातं तर हेल्थची डेफिनेशन दिलेली आहे पर्सन स्टेट ऑफ द बीइंग फिजिकल मेंटल अँड द सोशल स्ट्रॉंगनेस नुसतं तुम्ही मेंटली म्हणजे फिजिकली नाही तर तुम्ही मेंटली आणि सोशली पण कसं असले पाहिजे हेल्थी असले पाहिजे तरच तुम्ही हेल्थी पर्सन आहे मग हेल्थची सेक्सुअल डिसीज वर आतापर्यंत भरपूर वेळा बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे तर सेक्सुअल डिसीज तीन टाइपचे आहेत फर्स्ट सेक्सुअल डिसीज आहे तो म्हणजे सायफिलिस त्यानंतर गोनोरोइया आणि एक आहे एड्स हे तर तुमच्या ओळखीचाच आहे तर हा जो सायफिलिस डिसीज आहे तर याचे काही हा कशाने होतो बघा सेक्सुअल ट्रान्समिटेड डिसीज म्हणजेच एसटीडी आहे हा कशाने होतो सेक्सुअल ट्रान्समिशन झाले तरच हा डिसीज होतो त्यानंतर बघा हा एका बॅक्टेरियल डिसीज आहे म्हणजे बॅक्टेरिया पासून होतो तर या डिसीजचा जो बॅक्टेरिया आहे तो आहे ट्रेपोनोमिया पॅलिडम हा जो बॅक्टेरिया आहे हा बॅक्टेरिया सेक्सुअल कॉन्टॅक्टद्वारे दुसऱ्या पर्सनच्या बॉडीमध्ये जातो आणि त्यामुळे त्याही व्यक्तीला सायफिलिस होतो याचे सिम्पटम बघा सिम्पटम्स काय दिलेले आहे रॅशेस येतात अंगावर एकदम पुरळ आल्यासारखे फेवर येतो खूप जास्त ताप येतो त्यानंतर इन्फ्लेमेशन ऑफ द जॉइंट जे जॉइंट आहे त्या जॉइंट मध्ये इन्फ्लेमेशन येते ते सुजतात किंवा त्याच्यामध्ये ते खूप जास्त दुखायला लागतात तर हे सगळे काय आहे सिम्पटम्स आहेत त्यानंतर बघा ट्रान्समिशन कशाद्वारे होते ट्रान्समिशन म्हणजे कशाद्वारे आपल्याला होऊ शकतं तर दिलेला आहे इन्फेक्टेड पर्सन विथ अ सेक्सुअल कॉन्टॅक्ट ज्या व्यक्तीला सायफिलिस आहे त्या व्यक्तीसोबत जर सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला तर त्यामुळे ज्याच्यासोबत सेक्सुअल कॉन्टॅक्ट झालेला आहे त्या व्यक्तीला सुद्धा हा आजार होतो तर ट्रीटमेंट काय आहे हा बॅक्टेरियल डिसीज असल्यामुळे याची ट्रीटमेंट आहे अँटीबायोटिक्स यावर अँटीबायोटिक्स असतात आणि त्या अँटीबायोटिक्स आपण जर घेतले तर त्यावर काय होऊ शकतो आपण मात करू शकतो सेकंड सेक्सुअल डिसीज आहे तो म्हणजे गोनोरिया आता हा गोनोरिया डिसीज जो आहे हा सुद्धा एक बॅक्टेरियल डिसीज आहे याचा बॅक्टेरिया आहे पहा नायसेरिया गोनोरिया बॅक्टेरियाचं नाव आहे नायसेरिया गोनोरिया आता ट्रान्समिशन कशाद्वारे होतो तर इन्फेक्टेड पर्सन विथ अ सेक्सुअल कॉन्टॅक्ट हा सुद्धा इन्फेक्टेड पर्सन सोबत जर सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला तर आपल्याला सुद्धा हा आजार होतो सिम्पटम्स काय दिलेले आहे पहा painful and the burning of the sensation during the urination करताना खूप जास्त पेन होतो त्याचबरोबर खूप जास्त तिथे सुजन वगैरे येते त्यानंतर पहा इन्फ्लेमेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक वर सूज येते आणि त्यामुळे तो खूप जास्त पेन करतो त्यानंतर पहा कॉम्प्लिकेशन काय असू शकतं तर इन्फर्टिलिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर गोनोरिया असेल तर त्या व्यक्तीला मुलं बाळ होत नाही कारण हा काय आहे याचा इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व येऊ शकतं त्या व्यक्तीला आणि तो कायमस्वरूपी काय होऊ शकतं इन्फर्टिलिटी होऊ शकतं म्हणजे त्याला कायमस्वरूपी मुले बाळ होऊ शकत नाही आता ट्रीटमेंट काय आहे तर हा सुद्धा बॅक्टेरियल डिसीज आहे आणि बॅक्टेरियल डिसीज असल्यामुळे यावर सुद्धा ट्रीटमेंट काय दिलेली आहे अँटीबायोटिक्स भरपूर सारे अँटीबायोटिक्स असतात आणि अँटीबायोटिक्स घेतले तर हा डिसीज सुद्धा काय होऊ शकतो कमी होऊ शकतो स्किन खूप जास्त हे बघा हे असे रॅशेस येतात त्यानंतर जे युरिनरी ट्रॅक आहे यावर सूज येते इन्फ्लेमेशन होते युरिनरी ट्रॅकवर सूज येते त्याचबरोबर युरिनेशन करताना हे बघा हे अशा हातापायावर असे रॅशेस येतात हे रॅशेस दिसते तुम्हाला ही कशाचे सिम्पटम्स आहेत हे आहेत गोनोरियाचे सिम्पटम आणि युरिनरी ट्रॅकवर सुद्धा खूप जास्त सुजन येते त्यामुळे युरिनेशन करताना खूप जास्त त्रास होतो आता तुमच्या ओळखीचा हा तर आहेच तो म्हणजे एड्स आता याचा लॉंग फॉर्म जो आहे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम लॉंग फॉर्म लक्षात ठेवा ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम याचा हा व्हायरसने होणार आहे हे दोन जे आहेत बॅक्टेरियाने होणारे डिसीज आहेत तर हा कशाने होतो व्हायरसने होणारा डिसीज आहे याचा व्हायरस आहे HIV ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हा जो व्हायरस आहे डायरेक्टली आपल्या इम्युनो सिस्टमवर काय करतो डायरेक्टली अटॅक करतो म्हणजे या व्हायरसचं नाव काय आहे HIV ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हा व्हायरस आढळतो सगळ्यात अगोदर हा व्हायरस आफ्रिकेमधील एका माकडाच्या प्रजातीमध्ये आढळला होता आता माकडाच्या प्रजातीमध्ये तर आढळला होता पण भारतामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या देशामध्ये हा व्हायरस भारतामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या इन्फेक्टेड पर्सन आहेत ज्यांना काय होतं HIV आता हा कशामुळे होतो पहा ट्रान्समिशन आहे इन्फेक्टेड पर्सन विथ द सेक्सुअल कॉन्टॅक्ट मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं एक तर एखाद्याचं ब्लड तुम्हाला दिलं ज्याला HIV आहे एखादा HIV पॉझिटिव्ह व्यक्ती आहे आणि त्याचं ब्लड तुम्हाला ट्रान्सफर केलं तर त्यामुळे त्या ब्लडमध्ये ऑलरेडी HIV असतो त्यामुळे आपल्यालाही HIV होऊ शकतो आणि दुसरं ट्रान्समिट काय आहे ट्रान्समिशन ते म्हणजे इन्फेक्टेड पर्सन विथ द सेक्सुअल कॉन्टॅक्ट एखाद्या व्यक्तीला ऑलरेडी HIV आहे आणि त्या व्यक्तीसोबत जर सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला तर दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा काय होतो हा HIV व्हायरस होता आता याच्यावर सुद्धा ट्रीटमेंट काय दिलेली आहे अँटीबायोटिक्स असतात पण हा लवकर बरा होत नाही
हा जो आजार आहे हा आजार लवकर बरा होत नाही, त्यामुळे हा खूप कॉम्प्लिकेटेड आजार आहे. अँटीबायोटिक्स घेतल्याने थोडा फक्त मला कमी होतो पण लवकर बरा होत नाही. तर आतापर्यंत आपण सेक्सुअल डिसीज कोणते कोणते बघितले, खूप वेळा 2 मार्कला क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्हाला एड्स तर लक्षात राहील ना. त्यानंतर सायफिलिस, गोनोरिया. आता Thanks for watching.